पूर्व मंत्री और औराद विधायक प्रभु बी चौहान ने शनिवार को फीता काटकर कमलनगर कर्नाटका पब्लिक स्कूल केपीएस का उद्घाटन किया। कमलनगर में सरकारी हाई स्कूल न होने से गरीब बच्चों की पढ़ाई में बाधा आ रही थी। मैंने संबंधित मंत्रियों और अधिकारियों को दर्जनों पत्र लिखे हैं। मैंने खुद इसका दौरा किया। सभी प्रयासों के लिए केपीएस स्कूल को मंजूरी भी दी गई। उन्होंने कहा कि अब से तालुके के गरीब बच्चों को बिना किसी फीस के बोझ के पढ़ सकेंगे। स्कूल के रखरखाव की जिम्मेदारी लोगों और शिक्षकों की है। इस संबंध में एक योजना बनाई जानी चाहिए। स्कूल के शिक्षकों के साथ घर घर जाकर नामांकन प्राप्त किया जाना चाहिए। उन्होंने सख्त निर्देश दिए कि इसी वर्ष 100% नामांकन प्राप्त किया जाना चाहिए। मैंने शिक्षा क्षेत्र के विकास पर बहुत जोर दिया है और शिक्षा के लिए आवश्यक हर चीज उपलब्ध कराई। लेकिन शिक्षा विभाग के अधिकारियों और शिक्षकों ने कहा कि उन्हें ठीक से काम करना चाहिए। इस अवसर पर तहसीलदार अमित कुमार कुलकर्णी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी माणिकराव पाटिल, क्षेत्र शिक्षा अधिकारी रंगेश, ग्राम पंचायत अध्यक्ष सुशीला बाई, महेश, सज्जन शेट्टी सहित अन्य उपस्थित रहे। और आज सलीम पाशा की रिपोर्ट। एजुकेशन सलुವಾಗಿ ನಾನು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡಲ್ಲ, ಏನ್ ಬೇಕು ಪೂರ್ತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪೂರ್ತಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದಾದ್ರೆ ಮುಂಚೆ ಹೇಳಿತ್ತು 2007 ಮುಂಚೆ SSZ ಇತ್ತು 37, 38. ಬಟ್ ನಾವು ಬಂದ ಮೇಲೆ ಸೇವಕ ಆದ್ಮೇಲೆ ದಿನ ಆಶೀರ್ವಾದ ಆದ್ಮೇಲೆ 2007ನಲ್ಲಿ 40 ಆಯ್ತು, 2009ನಲ್ಲಿ 45 ಆಯ್ತು, 2010ನಲ್ಲಿ 50 ಆಯ್ತು. ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಹೌರಾ ತಾಲೂಕು ಜಿಲ್ಲೆಗೆ 82 ಇವತ್ತು ವಾಪಸ್ ಊಟ ಬರ್ತಾ ಇದೆ. 82 ಆಗಿದೆ. 85 ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ, 86 ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ. ಇವತ್ತಾಗಿದೆ 53. ಎಷ್ಟು? 55. ನಾನು ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಹೇಳ್ರಿ. 55 ಬರ್ಬೇಕಾ, 85 ಬರ್ಬೇಕಾ? 85 ಬರ್ಬೇಕಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಜುಕೇಶನ್ ನಲ್ಲಿ ಬಹಳ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಶ್ರಮ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇವತ್ತಿಂದ 9 ಕ್ಲಾಸ್ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಇದೆ, ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಇಲ್ಲ. ಬಡವರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ತಾವು 2-3 ದಿವಸ ಮೆಹನತ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ವರ್ಷ ಇಡ್ಬೆ ಅವರೇ 2-3 ದಿವಸ CRC PRC ಮೆಹನತ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 100% ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ವರ್ಷ ಆಗುತ್ತೆ. 9 ಆದ ಈ ವರ್ಷ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ. ಕಾಲೇಜ್ भी ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಥೋड़ा ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. CRC PRC PO ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು.